राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असलेल्या मलकापूर ते नांदुरा दरम्यान असलेला हा अवैध बायोडिझेलचा पंप, या पंपावर एक काल घटना घडली। आपण पाहू शकतो की हा जो अवैध बायोडिझेलचा पंप आहे, जिथे बायोडिझेल भरल्या जातात ट्रकामध्ये, ते अवैध पंप लावले गेलेले आहेत। यामध्ये 2 तरुण जे आहेत, या बायोडिझेलचं जे टँक आहे, मोठं टँक आहे, कमीत कमी 50 बाय 40 असं मोठं एक टँक आहे। ते टँक बांधलेलं जमिनीमध्ये असं पूर्ण आतमध्ये सिमेंटचं बांधलेलं आहे। ते टँक साफ करण्याच्या दृष्टिकोनातून 2 तरुणांना खाली उतरवलं गेलं होतं आणि त्यांचा गुदमरून, म्हणजे तिथले ते जे गॅस आहे, ते गॅसच्या याच्यामध्ये श्वासास त्यांना त्रास झाला आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला। पूर्वीसुद्धा या टँकमध्ये ती घटना घडली होती, एक व्यक्ती त्यामध्ये दगावला होता आणि आतासुद्धा काल 2 जण यामध्ये मृत्यू पावल्याची घटना घडलेली आहे। हे अवैध बायोडिझेलचे जे पंप आहेत, या राष्ट्रीय महामार्गावरती जे आहेत, ते मलकापूर ते खामगाव या दरम्यान असे एकूण 18 बायोडिझेलचे अवैध पंप, ज्यांना कुठलीही परवानगी, शासकीय परवानगी नाही, असे अवैध बायोडिझेलचे पंप कित्येक वर्षापासून इथे सुरू आहेत। आणि याच बायोडिझेलच्या पंपाच्या माध्यमातून कालपर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला, काल 2 जणांचा मृत्यू झाला, तर अगोदर 1 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। याकडे जिल्हा प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतली आहे। पालकमंत्र्यांनी स्पष्ट सूचना व आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेले आहेत की हे तात्काळ जे अवैध बायोडिझेल पंप जे आहेत, पेट्रोल पंप, डिझेल पंप, हे डिझेल पंप तात्काळ बंद करण्यात यावे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश हे पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत। आतापर्यंत कुठली प्रकारची कारवाई नाही, फक्त हा पंप काल सील करण्यात आला त्याच्यासाठी की त्यामध्ये 2 जण जे तरुणाचा मृत्यू झाला, त्याच धर्तीवरती, त्याच पार्श्वभूमीवरती हे पंप सध्या सील करण्यात आले। बाकीचे पंप जे आहेत, हे काल घटना घडल्यामुळे आता बंद करण्यात आले, तात्पुरते बंद राहतील। गेल्या काही 2-4 दिवसांनी पुन्हा जैसे ते सुरू राहील अशी पुन्हा शक्यता आहे। आणि हे बायोडिझेलचे अवैध पंप सुरू आहेत, 18 पंप। या 18 पंपावरती कुठल्या प्रकारची जिल्हा प्रशासन कारवाई केली नसल्याचे स्पष्ट दिसत आहेत। जिल्हा प्रशासनाला याची विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्हाला कुठलीही माहिती नाही, पण अद्यापर्यंत हे 18 पंप हे सुरू असल्याची माहिती मिळत आहे। आता या 2 जणांचा मृत्यू झाला, याच्यावरती अद्यापर्यंत कुठली कारवाई झाली नसल्याची माहितीसुद्धा आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, मलकापूर, बुलढाणा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।